वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाणेघाट परिसरामध्ये आज पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। खरं तर यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी जोरदार पाऊस आता नाणेघाट परिसरामध्ये सुरू झालाय आणि आपण पाहू शकताय खरं नाणेघाट परिसरामध्ये आज पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। वाहतूक कोंडी पण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। नाणेघाट परिसरातील छोटे मोठे धबधबे असतील, या धबधब्यांचाही आनंद घेताना या ठिकाणी पर्यटक दिसत आहेत। पर्यटकांची मोठी रीग या ठिकाणी नाणेघाट परिसरात लागलेली पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत आहेत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। ताई, काय सांगाल, नाणेघाट परिसरामध्ये तुम्ही आज पर्यटनासाठी आलेत? आम्ही पुण्याहून भटकंती ग्रुप आहे आमचा पुण्यामध्ये। मी मीनाक्षी आणि विजयलक्ष्मी, आमची जवळपास 25वी नाणेघाट ट्रिप आहे। प्रत्येक आठवड्याला आम्ही 25 ते 50 लेडीज घेऊन येतो। गेल्या वर्षी आमच्या 8 बॅच झाल्या। नाणेघाट अजिबात रिस्की नाहीये, त्याच्यामुळे महिला मनसोक्त इथं आनंद पावसाचा वगैरे घेतात। त्याच्यामुळे नाणेघाट हा आमचा आवडता पर्यटन आहे। खरं तर यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली। नाणेघाट परिसरातील हे जे निसर्ग सौंदर्य आहे हे खुलायला उशीर झाला, कुठेतरी पर्यटनाला उशीर होतोय, काय सांगाल त्याच्याबद्दल? विजय, तू सांग। आता ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे पावसाला उशीर झाला, पण तरी सुद्धा आम्ही 2 बॅच घेऊन आलो होतो, काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि वातावरण इतकं सुंदर आहे, खूप छान आहे। आणि आमचा लेडीजचा ग्रुप आहे भटकंती नावाचा, आम्ही 2घी जणी घेऊन येत असतो आणि अजिबात रिस्क नाहीये। फक्त काय आहे की सगळ्यांनी व्यवस्थित एन्जॉय करावं स्वतः आणि इतरांना त्रास देऊ नये, स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन पर्यटन करावं, एवढीच म्हणजे हे। खरं तर यावर्षी पर्यटनामध्ये काही घटना घडल्या, त्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी पर्यटनावरती बंदी घातली आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, बंदी घातल्यामुळं कसं होतं, गावकऱ्यांना वगैरे खूप प्रॉब्लेम होतो। बंदी घालण्यापेक्षा निर्बंध घाला काय, आणि पर्यटक जे आहेत त्यांनी पण स्वतःची काळजी घेऊन सगळे पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे। तुम्ही इथे नेहमी महिलांना घेऊन येता पर्यटनासाठी, तुम्ही काय काय काळजी घेता महिलांची आणि कशा पद्धतीने तुम्ही या पर्यटनाच्या ट्रिप ज्या आहेत तुम्ही आयोजित करत असता? ऍक्च्युली आम्ही 2घी जणी असतो, 2 गाईड, आम्हाला रोड माहिती आहे रिव्हर्स वॉटरफॉलचा, तरी आम्ही 2 गाईड घेतो। प्रत्येकाचे ग्रुप करतो आम्ही आणि प्रत्येक ग्रुप बरोबर एक गाईड असतो, म्हणजे 10 मेंबरचा किंवा 5 मेंबरचा असा ग्रुप करून आम्ही गाईड हे करतो। एक पुढे मीनाक्षी असते, पाठीमागे मी असते, त्यामुळं त्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित काळजी घेऊनच करतो आम्ही। खरं तर वर्षा पर्यटनामध्ये अनेक अपघात घडत असतात, तुम्ही पर्यटनाच्या महिलांसाठी नेहमी तुम्ही हे दौरे आयोजित करत असता। तुम्ही सांगितलं की नाणेघाटाचा तुमचा हा दुसरा दौरा आहे, हे सर्व करत असताना ज्या इतर ठिकाणी अपघात घडतायत, तर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना तुमच्या माध्यमातून काय सांगाल? आम्ही ऍक्च्युली आता हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि व्यवस्थित पर्यटन करा, की जेणेकरून नाही का स्वतःला त्रास होऊ नये, त्यांच्याबरोबर तुमच्या घरच्यांना त्रास होऊ नये आणि इतरांनाही म्हणजे नाही का त्रास होऊ नये। कारण आता हुल्लडबाजी तुम्ही बघताय मुलांची, त्यामुळे काय होतं, त्यांना त्रास होतोच आहे, म्हणजे बाकीच्यांना पण त्रास होतो त्याचा। तर कसं स्वतःचा जीव जपून आणि व्यवस्थित तुम्ही पर्यटन करा। निसर्ग खूप सुंदर आहे, त्याचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या आणि खूप छान मस्त म्हणजे वातावरण आहे याचं। इथे रिस्क नाहीये, बाकी देवकुंड वगैरे तिथे तरी थोडी रिस्क आहे, पण इथं अजिबात रिस्क नाहीये। पण तरी पण स्वतःच्या जीवाला जपून तुम्ही पर्यटनाचा आनंद घ्या। खरं तर निसर्ग खूप सुंदर आहे, मात्र स्वतःच्या जीवाला जपून तुम्ही पर्यटनाचा आनंद घ्या, असं मत या ठिकाणी या पर्यटक महिलांनी व्यक्त केलंय। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, नाणेघाट, जुन्नर। हिप हिप हुर्रे!